सक्सेस ज्याला आपण यश म्हणतो ते एका दिवसात मिळत नाही, मात्र एक दिवस नक्कीच मिळतं. मात्र त्या एका दिवसासाठी संघर्ष करावा लागतो, संयम ठेवावा लागतो, जिद्द असावी लागते. प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष करत असतो, परिस्थितीला दोन हात करत असतो फक्त एक दिवसासाठी. आणि तो एक दिवस येतो आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतं. आयुष्याला एक नवी कलाटणी आणि दिशा मिळते, मात्र तो एक दिवस सहजासहजी येत नाही. त्यासाठी असते मोठी मेहनत आणि त्याग. एकाच ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण पदक मिळवणाऱ्या मायकेल फेल्प्सची वाहवा संपूर्ण जगाने केली. त्याला विचारण्यात आलं, तुझ्या यशाचं मंत्र काय, ज्यामुळे नवीन खेळाडूंना त्यापासून प्रेरणा मिळेल. त्यानं सांगितलं, खूप सोपं आहे. 4 वर्ष एकही दिवस सुट्टी न घेता 365 दिवस रोज 12 तास सराव केलो, त्यामुळे मी इथे पोहोचलो. या एका दिवसासाठी मी काय केलंय हे मलाच माहित आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला विचारण्यात आलं, एका रातोरात यश मिळालंय, आता कसं वाटतंय? झुकरबर्ग म्हणतो, या एका रात्रीसाठी कितीतरी रात्रीचा त्याग मी केलाय. यावरून लक्षात घ्या त्याचा किती मोठा संघर्ष आहे. शाळेत असताना आपण अभ्यास करतो परीक्षेच्या एका दिवसासाठी. एक खेळाडू वर्षानुवर्ष मैदानावर सराव करतो यासाठीच की एक ना एक दिवस त्याला ऑलिम्पिक मैदानावर खेळायचं आहे म्हणून. खूप जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या एका दिवसासाठी, ज्या दिवशी निकाल येईल आणि त्यात ते यशस्वी होतील. मेहनत, जिद्द, चिकाटी असेल तर एका दिवसात यश मिळत नाही, मात्र एक दिवस नक्कीच माणूस यशस्वी होतो. एक दिवस असा येतो आणि आयुष्य बदलून जातो, मात्र त्याची सुरुवात करावी लागते. काही जण म्हणतात उद्या सुरू करेन, परवा करेन, मात्र त्यांचा उद्या कधीच उजाडत नाही. जिथे तुम्ही आहात तिथून सुरुवात करा. तुमच्याजवळ काय आहे त्यापासून सुरुवात करा. जे काही करू शकता ते करा आणि पहिल्या दिवसापासून करा. आणि तो एक दिवस लक्षात ठेवा, तो येईल आणि सगळं काही बदलून जाईल. तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं असेल, त्यासाठी विचार करत असाल, मात्र ते करण्यासाठी कधीच प्रयत्न केले नसाल. तुम्हाला वाटत असेल तुमचं स्वप्न पूर्ण होईल की नाही याची गॅरंटी नाही. सुरू केलं आणि त्यात फेल ठरलो तर हीच भीती तुमच्या मनात कायम राहील. ही भीती तर होती, शिवाय लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल याची भीती त्याच्यापेक्षाही जास्त. त्यामुळे स्वप्न पूर्ण झालं, त्यासाठी प्रयत्न केलं, शेवटी स्वप्न हे स्वप्नच राहिलं. मात्र एक दिवस तुमच्यातील जिवंत माणसानं म्हटलं, का विचार करतोस? जे करतोस ते करून टाक. का आणि कोणाची चिंता करतोस? तुमच्या मनाची गोष्ट ऐकून तुम्ही कामाला सुरुवात केलं. तुमच्यात उत्साह आहे, जिद्द आहे, उमेद आहे. त्या एका दिवसासाठी काम करत आहात, त्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही तुमच्या लक्ष्याकडे निघालात, मात्र अचानकपणे तुमचं मनोबल खचेल, उत्साह कमी होईल आणि तुम्ही खचून जाल. मात्र अशा वेळी लक्षात ठेवा, तुम्हाला जे बनायचं आहे, जे साध्य करायचं आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे, हे सगळं तुमच्याकडेच आहे. तुमच्यामध्येच एक माणूस आहे, त्याला अडचणींचा सामना कसा करायचा हे माहित आहे. तुम्हाला जे वाटतं ते सगळं काही करू शकतो. तुम्हाला जे वाटतं तो तुमच्याकडून करून घेईल. फक्त आपल्याला तसा विचार करण्याची गरज आहे, त्याला मागण्याची गरज आहे. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, तो सगळं काही करेल. आणि तो माणूस कुठेच नाही, तो तुमच्यामध्येच आहे. सगळं काही तो सांभाळून घेईल. तुम्हाला कुठे जायचे तिथं तो घेऊन जाईल. या गोष्टीवर जर विश्वास ठेवलात ना, ऑटोमॅटिकली तुमचा माइंडसेट बदलेल आणि तुम्ही अडचणीवर मात करण्यासाठी सोल्युशनचा विचार करतात, मेहनत करतात आणि यश मिळेल. ज्याचे सोल्युशन नाही असं जगात कोणताच प्रॉब्लेम नाही. सगळ्यांचं सोल्युशन असतं, मात्र ते आपल्याला शोधावं लागतं. फक्त सोल्युशन काय याचा शोध घ्या. तुम्हाला सोल्युशन मिळालं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. मग तसंच पुढे जा. मग पुढे जाताना पुन्हा अडचणी येतील, मात्र तुमच्या जिद्दी पुढे त्यांची अवकात नाही. तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या अगदी जवळ येऊन पोहोचता. तुम्ही तुमचं ड्रीम पूर्ण करणार आहात. तुम्ही आता तुमच्या कामाचा स्पीड वाढवता, मेहनत करता, आणखीन थोडं पुश करा आणि एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. वारंवार स्वतःला विश्वास द्या की मी हे करू शकतो. माझ्याजवळ हे पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यकता आहे ते सगळं आहे. रोज तुम्ही तुमच्या स्वप्नावर काम करत, इमॅजिन करत चला. जसे तुमच्या डोक्यात विचार येतील ना, तशी कृती होईल आणि कृती झाली तर स्वप्नपूर्ती होईल. हा, अडचणी येतील, संकट येतील, मात्र तुमच्या जिद्दी समोर अडचणी आणि संकट चिल्लर आहे. तुम्ही जे करण्याचा विचार करता ना, ते तुम्ही करा. त्यासाठी काही किंमत मोजावी लागली तर हार पत्करू नका. भले यासाठी मरण आलं तरी बेहत्तर, किमान मरताना तरी हा विचार येणार नाही, जे मला करायचं होतं ते मी केलं नाही. लक्षात ठेवा, जे तुम्ही करणार आहात ते तुम्ही करा, कारण तुम्ही करू शकता. जे तुम्ही करू शकता ते तुम्ही करा. सगळं काही होता येईल, सगळं काही बनता येईल. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळेल. ते तुम्ही करू शकता, मिळवू शकता. फक्त विचार करण्याची गरज आहे आणि कृती काढण्याची गरज आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.